नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 ऑगस्ट 2026। MCC मार्फत MBBS व BDS कॅप राऊंड 1चे जे काही निकाल आहेत ऑल इंडिया कोटासाठी ते जाहीर करण्यात आलेले आहेत। यापुढे जो काही कॅप राऊंड 1चा शेड्यूल आहे तो बदलणार नाही। महाराष्ट्रामध्ये जो काही शेड्यूल CET सेल मार्फत देण्यात आला होता त्यानुसार काल रात्री 8 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनची विंडो क्लोज झालेली आहे व आता जर आपण पुढील वेळापत्रक पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 23 ऑगस्ट रोजी जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती पार पडणार आहे व प्रोविजनल मेरिट लिस्ट ग्रुप A साठी 23 ऑगस्टला जाहीर होईल। अगोदर देखील CET सेल मार्फत SML लिस्ट जाहीर करण्यात आली होती। त्या SML लिस्टमध्ये फारसे काही बदल होणार नाहीत याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या। जे काही नवीन रजिस्ट्रेशन झाले असतील व अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट 23 ऑगस्ट रोजी जाहीर होईल। तसेच महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS या कोर्सेसची जी काही चॉईस फील आहे ती 26 ऑगस्ट पासून 29 ऑगस्ट पर्यंत होईल। तर ही सर्वात महत्त्वाची तारीख आहे। ज्याही विद्यार्थ्यांना MBBS व BDS कॅप राऊंड 1 मध्ये भाग घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी या दरम्यान चॉईस टाकू शकतात व कॅप राऊंड 1चे जे निकाल आहेत ते 30 ऑगस्ट रोजी जाहीर होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल काउन्सिलिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चॉईस फिलिंग। जर चॉईस फिलिंगमध्ये तुमच्या हातून चुका झाल्या तर तुमच्यापेक्षा कमी मार्कवाल्या विद्यार्थ्याला देखील चांगलं कॉलेज मिळतं व तुम्हाला कॉलेज मिळण्याच्या शक्यता कमी होतात। त्यामुळे जो काही तुमचा SML आहे, ऑल इंडिया रँक आहे, कॅटेगरी रँक आहे, त्यानुसार तुम्हाला योग्य कॉलेजची निवड यादी तयार करावी लागते। जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी रँकनुसार SML नुसार MBBS व BDS या कॉलेजेसची एक स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। आमच्याद्वारे वैयक्तिक विद्यार्थ्यांना त्यांच्या SML, कॅटेगरी रँक, जेंडर यानुसार एक बेस्ट प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते, जेणेकरून चॉईस फील्डमध्ये होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्या टाळल्या जातील व योग्य त्या कॉलेजमध्येच ज्या ठिकाणी तुमचा बेस्ट नंबर लागू शकतो अशा कॉलेजमध्येच तुमचा प्रवेश होईल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या WhatsApp नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड टाका। तुमचा जो काही SML आहे, कॅटेगरी रँक आहे, ही माहिती या WhatsApp नंबरवर शेअर करा। त्या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट संदर्भात अधिक माहिती दिली जाईल। यासाठी जी आपली फीस आहे ती 500 रुपये आहे। 500 रुपये पे केल्यानंतर साधारण अर्धा तासामध्ये तुम्हाला तुमची जी काही वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार करून दिली जाते। जर तुम्हाला प्रेफरन्स लिस्टचा डेमो दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर या ठिकाणी एका विद्यार्थ्यासाठी आपण वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट तयार केली होती। या ठिकाणी आपण अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्व डिटेल्स घेतो। या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव पाहू शकता, नीट स्कोअर आहे, SML आहे, OBC कॅटेगरी रँक किती आहे, जेंडर कोणता आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला एक बेस्ट प्रेफरन्स लिस्ट दिली जाते। यामध्ये या विद्यार्थ्याच्या कॅटेगरी रँकनुसार सर्व कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहेत ते देखील दिले जातात। खाली मी तुम्हाला दाखवू शकतो। या ठिकाणी मी ब्लर करत आहे कारण हा डाटा इतर कोणता विद्यार्थी यूज करू शकतो। तर तुम्हाला देखील अशा प्रकारे तुमच्या कॅटेगरी रँक, SML आणि जेंडरनुसार प्रत्येक कॉलेजची जी काही स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार करून हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। ही एक झाली स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट। त्यासोबतच विद्यार्थ्याला 100% कोणते कॉलेज मिळू शकतात त्याची माहिती देखील विद्यार्थ्याला एक वेगळ्या लिस्टमध्ये दिली जाते। या ठिकाणी पाहू शकता सेम विद्यार्थी आहे, सेम डिटेल्स आहेत व या विद्यार्थ्याला डेंटल कॉलेजसाठी
एक प्रेफरन्स लिस्ट पाहिजे होती की 100% या विद्यार्थ्याला कोणते कॉलेज मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्या ठिकाणी चांगला पेशंट फ्लो आहे, जुने कॉलेज आहेत व टायर 1 सिटीमध्ये आहेत, अशा बेस्ट कॉलेजेसची यादी आपण या विद्यार्थ्याला काढून दिली आहे, जेणेकरून इतर कोणत्या कॉलेजची चॉईस फिल करून स्वतःचं नुकसान करून घेण्याची गरज पडणार नाही. हे जे काही 5 कॉलेज दिले आहेत आपण, विद्यार्थ्याने जर हे फक्त 5 कॉलेज देखील ठेवले तर विद्यार्थ्याला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळून जाईल. तर जो काही आमचा अनुभव आहे त्यानुसार आम्ही ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्याला चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावे व विद्यार्थ्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये. तर हा तर झाला डेमो. जर तुम्हाला देखील वैयक्तिक तुमच्या मार्कनुसार, SML नुसार, कॅटेगरीनुसार आणि जेंडरनुसार अशा प्रकारे प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल तर लवकरात लवकर व्हॉट्सॲपवर संपर्क करा व योग्य त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याच्या ज्या काही शक्यता आहेत त्या वाढवा. तर आजच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या. धन्यवाद.